आपण रिटेलर, डिस्ट्रीब्युटर तसेच डीलरच्या भूमिकेत असल्यास हे QR कोड पुढील व्यक्तीला कसे अलॉट करावे हे आपण बघून घेणार आहोत. तर सर्वात आधी मी एक QR कोड पुढच्या व्यक्तीकडे देण्यास सिलेक्ट केलेला आहे. पुढील व्यक्तीकडे हा QR गेलेला आहे. त्याच्या बॅक साईडला त्याला इथे बाईक की फोर व्हीलर हे ऑप्शन दिसत आहे, म्हणजे याचा अर्थ त्यांनी बाईकसाठी हा QR कोड मागितलेला आहे. आता हा QR कोड म्हणजे याच्या आतमध्ये असलेला QR कोड हे आपल्याला त्या पर्टिक्युलर व्यक्तीला असाइन करून द्यायचे आहेत, म्हणजे अलॉट करून द्यायचे आहेत. त्यासाठी मी याला पूर्णपणे ओपन करतो. यामध्ये सुरुवातीला एक इन्स्ट्रक्शन गाईड दिलेली आहे, ते फॉलो करायची आहे. म्हणजे QR कोड भेटलेला आहे, ते तुम्हाला ज्या व्यक्तीकडून तुम्हाला मिळालेलं आहे त्या व्यक्तीकडनं म्हणजेच रिटेलर, डिस्ट्रीब्युटर किंवा डीलर या व्यक्तीकडनं ते तुम्हाला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. तर आता आपण हा कोड म्हणजे QR ID हा कोड पुढच्या व्यक्तीकडनं म्हणजेच रिटेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर या व्यक्तीकडनं ते ॲक्टिवेट करून घेण्यासाठी आपण आजची प्रोसेस करणार आहोत. आपण डिस्ट्रीब्युटर, रिटेलर किंवा डीलर या भूमिकेत असल्यामुळे आपल्याला QR कोड अलॉट करून देण्याची प्रोसेस करून घेण्यासाठी आधी आपले Alerto SOS ॲप ओपन करायचे आहे. त्यामध्ये साईडला दिलेल्या 3 ॲरो बटनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर QR पॅकेट डिस्ट्रीब्युशन या बटनला क्लिक करायचं आहे आणि इथे जिथे तुम्हाला टोटल स्क्रॅच कोड 100 आहे त्याच्या समोरील ॲरो बटनला क्लिक करायचं आहे. खाली असाइन कोड या बटनला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये स्क्रॅच कोड म्हणजे QR कोडच्या खाली जो QR ID दिलेला आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. टाकल्यानंतर शो या बटनला क्लिक करायचं आहे. कस्टमरचा नंबर तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. जसं उदाहरणार्थ मी एक डमी नंबर टाकलेला आहे. आता त्या व्यक्तीला सर्वप्रथम Alerto SOS ॲप इन्स्टॉल करणे गरजेचं आहे. जर त्यांनी इन्स्टॉल केलेले नसले आणि तुम्ही गेट IMEI नंबरला क्लिक केलं तर तुम्हाला नो रेकॉर्ड्स फाउंड फॉर मोबाईल नंबर असा दिसत असेल. व्यक्तीकडनं Alerto SOS ॲप हे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यानंतर गेट IMEI नंबरच्या बटनला क्लिक करायचं आहे. याचा आता मी ज्या कस्टमरला हा व्हेइकल QR कोड देत आहे त्या व्यक्तीचा मी मोबाईल नंबर यामध्ये लिहिलेला आहे. त्या व्यक्तीचा ॲप रजिस्ट्रेशन असल्यामुळे मला त्याचा IMEI नंबर आला, म्हणजे मी आता त्याला हा QR कोड अलॉट करत आहे. तर त्यासाठी मी ॲक्टिव्ह प्लॅन निवडतो आहे. सध्या 1 मंथ रिचार्ज आहे. त्याच्याकडनं मी ₹99 घेतलेले आहे. जर त्यांनी मला UPI ट्रान्झॅक्शन केलं असेल तर तुम्ही यामध्ये UPI ट्रान्झॅक्शन ID टाकावी. इत्यादी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला QR कोड ॲक्टिवेट या बटनला क्लिक करायचं आहे. QR कोड ॲक्टिवेट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीला हा QR कोड अलॉट केला जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असलेले पॉकेट्स हे इंड युजरला अलॉट करू शकणार आहात.